जस्ट वर्कआउटवरून आलो आणि आत्ता कॉल आला की सीनच्या तिकडे जायचं आहे का तर डेकोरेशनवाला आला आहे वाटतं बहुतेक. सो बघूयात आपण तिकडे काय चाललं सध्या. आणि गेलो तर पाहिलं की तिथं सीन करायचं. चला चला हे घे. तेरी कोशिशें ही कामयाब होंगी जब तेरी ये जिद आग होगी, फूंक देगी ना उम्मीदियां तेरे पीछे पीछे रास्ते ये चल के बाहों के निशानों लम्हों से आंख मिला के रख दे जी जान लड़ा के टूटी सो हॅलो गाईज. आणि काल दिवसभर एवढं आम्ही काम केलं आणि रात्री इतक्या लवकर झोप लागली, म्हणजे इतकं डोकं दुखत होतं माझं. तर जस्ट सकाळी उठलो आहे आत्ता आणि फ्रेश झालो. सकाळची जिम रुटीन झाली नाही माझी कालच्या कामामुळे. आणि आज तिथं जे आहे तिथं लेबल करून आम्हाला आज ते सेटअप करणार आहेत. तर सेटअप झाल्यानंतर ते ट्रायल पण देतील, आज नाही उद्या देतील बहुतेक. आणि बाकीच्या मंडळांचं मी बघायला गेलो होतो, बट त्यांचं अजून एवढं काही झालेलं नाही आहे. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर उभं आहे पण बाकी काही एवढं झालेलं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवेल, ह्या 1-2 दिवसात सगळ्यांचं होईल, त्यानुसार दाखवेल मी. मी जस्ट सकाळी उठून खाली आलो आवरून आणि पाहिलं तर शर्टाचं बटन तुटलेलं होतं. माझ्यासाठी खूप स्पेशल होतं हे, का तर मम्मी करणार होती, बटन लावणार होती, पण पप्पानी केलं. आणि मी म्हणजे माझी खुशीच मी सांगू शकत नाही, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हां, काय झालं? अच्छा, हां, तरी पण मी घेणारच आहे. हे जे खायला आहेस ना, इतकं घाण लागते हे ओट्सवालं, छी. तरी पण हा माणूस रोज खातो बस सकाळी उठून. कसं खायला ते ह्याला काय माहिती काय. आता 3 दिवसात तर गणपतीचं आगमन होणार आहे. सो डेकोरेशन घरचं पण काय असणार आहे ते भाभी करतात आत्ता. आणि काय असेल ते पण मी तुम्हाला दाखवतो की गणपती आणि लक्ष्मीचं काय आहे. आणि जर तुम्हाला हे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.